तर मंडळी बघा आपली रिक्षा आलेली आहे. चला बाय रे, बाय. टाटा टाटा. चला दाभोळ्याला चला, माझं गाव. आवनीसची गटली अशी उचलून नेतोय आम्ही. झोपेतनं उठल्यावर आम्हाला रडायलाच येते. आता हम्माली हम्मा ये 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 हम्मा ये. बघ अजून हम्मा येते. ये बघ बघ वासरू कसे धावत येते बघ. डिगिंग 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 डिगिंग. आता हसू आलं बाई माझ्या बाबूला. आता हसू आलं. कसं हसलं आम्ही. ते हेमाताई आणि हे आलेत. चला निघूया आता. लाल परी कहाँ चली. कहाँ कोणती वरवडे. हे बघा आपण हातकंबा बस स्टॉपला आहोत. हातकंबा बस स्टॉप. आता तू रिक्षामध्ये खात असते ना बनाना, त्याला तर डायरेक्ट रिक्षात. कोण माकड ना. तर नमस्कार मंडळी, मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आम्ही जात आहोत दाभोळ्याला, म्हणजेच माझ्या आजोळी. भोकेपासून दाभोळे 1 तासाचं अंतर आहे. आणि आता आम्ही आहोत हातकंबा एसटी स्टँडला. तर इथूनच आपल्याला काही एसटी किंवा प्रायव्हेट सोर्स मिळतोय का ते बघणार आहोत. तर अशा बऱ्याच एसट्या गेल्या आणि सगळ्या भरलेल्या होत्या. मला वाटतं मुंबईला जशी लोकलला गर्दी होते तसं इथे एसट्यांना गर्दी होते. तर बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एक एसटी आली ही, पण ती होती रिझर्वेशन. म्हणजे बरेच जणांनी रिझर्वेशन करून ठेवलं, तर कोणतीही सीट रिकामी नव्हती. आणि आम्ही त्या एसटीत चढलो, पण उभ्याने प्रवास करावा लागला. आणि जी आमच्यासोबत लहान मुलं होती त्यांना काही समजून घेणारी माणसं पण होती. म्हणजे काही असतात की जे बाबा मांडीवरती घेतात त्यांना, लहान मुलांना. त्यामुळे आम्ही उभं राहू शकतो, पण लहान मुलांची तारांबळ होता कामा नये. त्यामुळे त्यांना आम्ही मांडीवरती कोणाच्या तरी बसवून प्रवास केला. तर मंडळी आता आपण पोहोचलो आहोत दाभोळ्यात. आणि नेहमीच आम्ही या हॉटेलच्या इथे थांबत असतो काही ना काही घ्यायला. म्हणजे दूध वगैरे घ्यायचं असेल किंवा काही खाऊ घ्यायचं असेल तर आम्ही इथेच घेतो. आणि हे हॉटेल मला वाटतं ना, मी लहान असल्यापासून बघते. म्हणजे जेव्हा पण आम्ही लहानपणी गावी यायचो तेव्हा हे हॉटेल आहे. म्हणजे खूप जुनं हॉटेल आहे हे. बघताय तुम्ही आता इथे रिक्षा स्टँड आहे आणि याच रिक्षामध्ये आता बसून आम्ही घरी जाणार आहोत. आता इथून आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतील पोहोचायला. तू
तू हसलीस मग. मी म्हटलं हाय की नाही गावाला बाबा. माझं मामा बघ घाबरला घाबरला बघा. काय ते गाणं लागत नाही ना बटन दाबलं तरी. गाणं लावतोय. FM mode, Lighting mode. मौसम बड़ा बेईमान है दिल ये मेरा. मच्छीना चिकन 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 तिकडे दाखव मम्मीला चिकन. कुठे कुकू. चिकन तिकडे दाखव कॅमेरामध्ये दाखव. हाय कर. हाय 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 गाईज. काय हवी. आमच्याकडे चिकन बनवणार आज. पण चाललो आहोत भावना देवळेकर यांच्याकडे आणि त्या आहेत ग्रामपंचायत सदस्य. मोठ्या मानाच्या आहेत त्या. आणि ते काय दिसते मला. वा कोंबडीचे पाय हे बनवलेत की काय. कोंबडीचे पाय आवत सांगाय. इकडं पण वडे बनतायत बघा कसे. बघा आमचं एकच घर आहेत पण 2 बिराड आहेत. सॉरी 3. मधले अजून नाही आलेत पण भाई मामा तिथेच असतात. आणि एक छोटासा डॉगी पण आहे यांचा. जाण्याआधीच तुम्हाला कळलं असेल दाखवण्याआधीच की किती छोटा आहे तो. हाय डॉबरमॅन. काय याचं नाव ग. टायसन. हा दिसत जरी टायगर सारखा असला तरी मनाने लय. लय भारी झालं आई. शिजलं काय. मस्त झालं. शिजलं शिजलं म्हणजे कसं बघायचं असं बघायचं असं. बरोबर आहे. काय करू नको आईस करू नकोस. मस्त झालं. एक नंबर. आई त्या डिश मध्ये काढ. शिजलंय ना थोडी. लय आठवू नको आता. झाली. बस माझी पोरगी किती काम करते बाई. दे इथे दे आतमध्ये ठेवूया. दे गाडी चालू. चला मंडळी या जेवायला आता. आमच्या आजीचा फोन आला. चित्रा बित्रा सगळी आलेत. बाय. तिला करमत नसल. काय मला या डिश मधलं घेते मी. या डिश मधलं पोरांचं. इकडे या साईडला. झाली 2 मिनिटाची फायटिंग. हा आमचा कोंबडा आहे काळावाला. हे बघा घर. हे माझं आजोळ. सकाळची वेळ वाजलेत 9 आणि सगळे जरा बाहेर फेऱ्या बिऱ्या मारत होतो. बाहेरचं वातावरण जरा एन्जॉय करत होतो.
तर मंडळी मी आणि मम्मी आम्ही दोघी थांबणार आहोत दाभोळ्यात 2 दिवस आणि मला वाटतं हे आणि हेमाताई पूजेसाठी जाणार आहेत. आत्ताच माझ्या नंदेचं लग्न झालं आणि तिच्याच लग्नाची पूजा आहे सत्यनारायणाची, तर त्यासाठी ते लोक जातील आणि मी आणि मम्मी नंतर जाऊ. तर असं काही आहे, त्यामुळे 2 दिवस तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील दाभोळ्यातल्याच. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.